आईच्या गावात मराठी बोल, हे बोल 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 मराठी बोल, बोल 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 मराठी बोल, आईच्या गावात मराठी बोल, हे आईच्या गावात मराठी बोल. हे आईच्या गावात मराठी बोल कोणत्या गावात सुरू झालं ना? खरं हे माझं डोक्यात पहिलं 10 वर्ष, दिवस नाही 10 वर्ष पहिलं डोक्यात होतं हा स्टोरी काहीतरी येणार आहे, इथे येतो आणि लग्न करायला, पण म्हणजे लग्न नाही करायचं, त्याला काहीतरी दुसरं पाहिजे आणि त्याच्यासाठी तो लग्न करतो. सो असं डिफरंट आयडिया. पण हे सगळं जेव्हा कोविड झाला, मी बसलेला होता घरी आणि एक माझं एक फ्रेंड होती, ती पण लेखक, ती को रायटर झाली, अमृता हळदीकर. ती आज नाही आहे, पण ती FTI ग्रॅज्युएट आहे आणि अमेरिकामध्ये राहते ती. तर आम्ही दोघे हे लिहिलं आणि एकदम छान वाटलं हे. आणि नंतर यु नो दॅट्स वेअर दिस केम फ्रॉम, यु नो. आणि खूप मजा आली, यु नो, हे वाचून आणि लिहून. आणि नंतर लोकांनी म्हटलं की तू बनव आणि यु नो दिस इज व्हॉट हॅपन. ते सगळे लोक आहे इथे, हे ट्रेलर तुम्ही बघितलं आणि आता चित्रपट बाहेर येत आहे. सो यु नो इट्स जस्ट अ व्हेरी एक्साइटिंग थिंग. पण मलाही सांगायला आवडेल की हा आपला कार्यक्रम सुरू होण्याआधी मी जेव्हा ओमीला भेटले, साधारण तो 50 गोष्टी एकत्र करत होता. म्हणजे तो फोनवरही होता, तो व्हिडिओही चेक करत होता, तो माझ्याशीही बोलत होता, तो इरसाराही घालत होता. कसं वाटतं जेव्हा आपणच चित्रपटाचे दिग्दर्शक असतो? खरं जेव्हा मी पहिला खूप बॉलिवूड मूवीज केलेले आहे, 3 इडियट्स आणि दुसरे तर ऍक्टिंग, तर मला कधी वाटत होतं की मला तसं डिरेक्शनचं काम केलं तर मी कसं करणार आणि चांगलं कसं करणार. पण आता तो चान्स मिळाला आणि बोय खूपच काम आहे. आणि ऍक्टिंग आणि डिरेक्शन म्हणजे आय रिली इट्स अ लॉट. माझ्या डोक्यावर खूप आहे ते सगळं. अँड आय जस्ट पण छान आहे, यु नो. आय एम रिली जस्ट सो थँकफुल की असं चान्स मिळालं मला. आणि मराठीमध्ये हे माझं मातृभाषू, यु नो, भाषू काय मातृभाषा, असे मजा येतात मूवी मध्ये, तुला खूप आवडतात. पण हे सगळे किती but असे, you know, it's so fun and it was just a great thing. आणि मला खूप प्राईड आहे मी मराठी आहे आणि अमेरिकेमध्ये ते मराठी दाखवायला मला चान्सेस नाही मिळत, यु नो. सो इथे मिळाला तुमच्यासाठी हे मूवी करा. I'm just so happy. So thank you. तुम्हाला सगळं थँक्स करायला पाहिजे, हे तुमच्यासाठी मला ऑपॉर्च्युनिटी मिळालेला. किती मस्त. पण हे आता जे साधारण झालं की तो बिचारा काहीतरी बोलला आणि तुम्ही ते सगळे फुटला, हे सेट वरती किती वेळा झालं? म्हणजे किती तुम्ही ऍक्च्युअली मजा घेतली त्याच्या काही शब्दांची आणि उच्चारांची? खूप वेळा. काय आहे की आम्ही जस्ट इंटरव्ह्यूज आमचे काल सुरू झाले आणि आम्ही तेच डिस्कस करतो की पार्थचं कॅरेक्टर असं आहे की तो ऍटलीस्ट तोंडावर हसू शकतो, की ते रोल झालं तरी हा ठीक आहे, हा त्याचा मित्र आहे तो हसतोय, पण मी अत्यंत सिरियसली त्याच्याशी बोलत असते. आणि ओमी बरोबर काय व्हायचं की तेव्हा आता त्याचं मराठी खूप म्हणजे बऱ्यापैकी सुधारलंय. तो सॉरी, पण जेव्हा मी शूट करत होतो तर तेव्हा त्याचं मराठी आणि जेंडर इतकं कन्फ्युज व्हायचं, त्यामुळे तो काहीही बोलायचा. आणि ते त्याचं कॅरेक्टर आहे ना की त्याला मराठी बोलताच येत नाहीये, सो तो काहीही बोलला तरी ते चालून जात होतं. त्याचं वाक्य काय हे मला डिकोड करायला लागायचं. पण खूप तर असं झालं की तो रिहर्सलला काहीतरी वेगळं बोलायचा आणि तो टेक मध्ये वेगळंच बोलायचा. त्यामुळे मला असं मी त्याला कित्येकदा म्हणायचे की तू why do you take something else while you're rehearsing in the take, because मी प्रिपेअर्ड नसायचे आणि मला आय स्वेअर मी खूप ते सेटवर आणि मला खूप हसायला येतं, मला ते कंट्रोलच होत नाही. सो असं खूप वेळा झालं. म्हणजे बेसिकली ओमी कॅरेक्टर मध्येच होता, त्याच्या कॅरेक्टर मध्ये बाकीच्या कॅरेक्टर मध्ये लोकांचं असं होतं की अरे काय म्हणजे पुढे कसं. पण क्रेझी आहे म्हणजे त्याच्यात अशा परिस्थितीत तू एक रोमॅन्टिक गाणं केलंयस म्हणजे ह्याच्याबद्दल तुझं विशेष अभिनंदन व्हायला पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या संस्कृतीसाठी प्लीज. मला पार्थकडे यायचं
कारण पार्थचं कॉमेडी टाइम आपल्याला एनिवे माहितच आहे. आता जेव्हा पार्थ आणि ओमी एकत्र आलेत, मला जाणून घ्यायचं की किती टन व्हेरिएशन सेटवरती झालेलं आहे. नाही म्हणजे 5-10 ट्रक तर भरतील, खूपच झालेलं. आणि ती म्हणली ते तर खूप व्हायचा, त्याचा माझा फायदाच खूप व्हायचा की मला तर म्हणजे सगळे कुठलाही टेक वापरला तरी त्यात कॉमेडीच होत होती. खुलं होतं आणि मला उलट इम्प्रूव्ह करायला मजा यायची मग की अरे हे नव्हतं का माझ्या, आता हे आलंय का ते करूयात, असं करत आम्ही अख्खं शूट केलं. आणि मजा अजून कुठली यायची की ओमीनीच डिरेक्ट पण केली होती ना, सो आम्ही दोघं बोलतो म्हणजे काय चाललंय सीन ना, तर ओमी म्हणजे हे नवीन मी फर्स्ट टाइम असं काम केलं की आपण करतोय आणि मी त्याला बोलतो की अरे पण हे असं नाही आहे, त्याला की नाही हे असंच आहे कट, नाही हे असंच आहे कट, नाही हे असंच आहे, तो कट करायचा तिथनंच व्हेरिएशन घ्यायचं, परत कट करायचं. आणि माझं की मी रिॲक्ट होऊ नको पहिल्या दिवशी मला पण असं वाटतं की जेव्हा तसं आमचा एक शॉट आहे चित्रपटात, तो माझा पहिला दिवस होता. आणि ऑफकोर्स आपण चित्रपट जेव्हा सुरू करतो मधून सुरू करतो, त्यामुळे मधला पहिल्या दिवशी प्रेशर असतं की आपला कॅरेक्टर चिडतंय का, आपण बरोबर बोलतोय का वगैरे वगैरे. आणि माझ्या फक्त नेमक्या त्या सीनमध्ये रिॲक्शन आणि हा खूप बोलतोय तिथे, तर हा असा बोलायचा आणि ओके आय थिंक जस्ट टेक इट फ्रॉम देअर असं तो म्हणायचा. मी काय नो आय थिंक जस्ट, तर त्यामुळे मला असं पॉज रिझ्यूम आणि मी त्याला म्हटलं की लेट्स नॉट डू दॅट, आपण रोल करत जाऊया. मग तू सो ती एक वेगळीच गंमत होती त्याच्यावर. पण नंतर त्याने ते लिटरली थांबवलं, लाईक त्याने ते थांबवलं. ओमी पण तुला कसं म्हणजे तुझं असं झालं का की माझ्यातलं डिरेक्टर कधी संपतोय, ऍक्टर कधी सुरू होतोय, ऍक्टर कधी संपतोय, डिरेक्टर कधी सुरू होतोय, व्हॉट वाज हॅपनिंग? वेल मला तसं ऍक्टिंगचं सगळ्यांना माहिती आहे, मी ऍक्टिंग करतोय. पण मी NYU फिल्म मध्ये गेलेला आहे, तिथे मी शिकलं फिल्म स्कूल. नंतर मी एडिटिंग 5 फिल्म्स एडिट केलेले आहे, फीचर फिल्म्स अमेरिकामध्ये, हे लोकांना माहित नाही. आणि या फिल्म मध्ये सुद्धा हो, ह्या फिल्म मध्ये मी लीडरशिप घेतलेला आहे एडिटिंग मध्ये पण. कारण एक विजन होता आणि तो टू गेट टू दॅट एंड जर्नी तुला काही पण करायला पाहिजे. आणि मी आय हॅव डन एव्हरी रोल. लाईटमॅन पण मी काम केलेलं आहे, साऊंडचं काम पण मी केलेलं आहे, पोस्ट प्रोडक्शन, प्री प्रोडक्शन अमेरिकामध्ये खूप काम केलेलं आहे. तर मी एकदम खूप ट्रेनिंग. आणि लोक म्हणतात तू पहिलं कशाला नाही मूवी केलं. मी ट्रेनिंग केलं पण 10 वर्ष असं हे 10 वर्षाचं स्क्रिप्ट आहे, तर लोकांना दिसणार ते की किती मेहनत केलेलं आहे. तसं आपण एक मूवी केलेलं आहे. आणि मला तसं इच्छा होता ऍक्टिंग करायला हे मूवीसाठी, पण मराठी डायरेक्शन ओमी वैद्य हे म्हणजे काय पण तो विजन होता माझ्याकडे. तो ओनली सगळ्यांनी म्हणलं माझ्या टीम मध्ये की तूच कर हे डायरेक्शन, तुलाच करणार. पण एक सगळे बेस्ट आमचे डिपार्टमेंट सगळे ते तुम्ही दुसरे मूवीज बघतात मराठीचे, ते सगळे बेस्ट लोक आम्ही घेतले आमच्या मूवीसाठी. सो मला खूप सपोर्ट. आता तुम्ही बघणार म्हणलं वा ओमीनी काय केलं, पण खरं माझा पाठी खूप लोकांनी काम केलेलं आणि त्यांचे सगळे नाव हे इथे क्रेडिट्स मध्ये येणार. त्यांना खूप कॉंग्रॅच्युलेशन करायला पाहिजे. मला खरं तर खूप छान वाटतंय ओमीचं मराठी ऐकायला. इज इट जस्ट मी की हे बाकीच्यांचं पण होतंय? म्हणजे तो जे पूर्ण वर्णन करून सांगतोय. तो इंटरव्ह्यूज पण सॉलिड मराठीमध्ये काहीच मी बघितलंय काही. अरे आईच्या गावात तर मराठी बोलायलाच पाहिजे ना. ओमी खूप स्पष्ट मराठी बोलतो, त्यामुळे स्पष्ट मराठी बोलतो. मला सुप्रिया मग तुमच्याकडे यायचंय की तुम्हाला सेटवरती ह्या सगळ्या गोष्टींमुळे किती मजा आली आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? आणि सुप्रिया विनोदनी ती आली अमेरिकाला आमचं ते अमेरिकन शूट करायला. So she came all the way over there just to shoot those scenes. हा मोठा वेगळेपणा होता की अमेरिकेत शूट करायचं होतं आणि छोटा क्रू होता. त्यामुळे ओमीनी आता जे सांगितलं, जी कामं तो करत होता ते मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे की त्याने सगळंच पाहत होतं, सगळीच काम. आणि एक्सपिरियन्सच्या बाबतीत म्हणायचं तर आतापर्यंत मला खूप नटांबरोबर गेली 50 वर्ष काम केल्यामुळे एखाद्या नटाची क्रेज अशी गोष्ट नव्हती.
आणि रत्नाकर मतकरी वडील असल्यामुळे तर घरी पण येणारे लोक होते, त्यामुळे असं नव्हतंच. पण जेव्हा मी ऐकलं की ओमी बरोबर काम करायचंय तर मी म्हटलं अरे बापरे, कसलं काम आहे, मी विचारलंच नाही. म्हणजे एवढं त्याच्या कामाचं जे काय 3 इडियट्स मधलं आहे की कुठल्याही नटाला कितीही एक्सपिरियन्स, कुठल्याही नटाला असं वाटेल की अरे याच्यावर काम करायचंय, हा भेटला नसतं तरी छान आहे. तर ते मला फार होती क्रेज, त्याच्याबरोबर तो भेटेल ह्या गोष्टीची. तर हे मला फार विशेष वाटलं माझं स्वतःच की असं कधी झालं नव्हतं. ते पहिल्यांदा मी अनुभवलं आणि त्याला पाहिल्यानंतर तो इतका गोड आहे आणि इतका सगळ्यांची मिळून मिसळून वागणारा आहे. आणि मी म्हटलं तसं अमेरिकेमध्ये बरेच इतरही प्रॉब्लेम्स असतात, मुंबईमध्ये ते सगळं पटापटा मिळतात, सगळ्या गोष्टी, सगळ्या प्रकारची माणसं, टेक्निशियन्स, ते सगळं नसताना. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथे सगळे पत्रकार आहेत, सगळी माणसं आहेत म्हणून सांगावीशी वाटते की आपल्याकडे जे प्लॅनिंग खूप कमी दिसतं मराठी सिनेमांमध्ये. नाही असं नाही, आता खूप चांगलं झालंय, पण तरी अजूनही पुष्कळ वाव आहे. तर ते ह्या सिनेमात आम्हाला बघायला मिळालं की सगळे बारीक बारीक गोष्टीचं प्लॅनिंग, स्क्रिप्ट रेडी, स्क्रिप्ट आपल्याला मिळणं ही गोष्ट होती. आणि बाकी ही सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थित होते, ट्रान्सपोर्ट पासून ते कामापर्यंत, कॉस्ट्युम्स पर्यंत सगळं खूप व्यवस्थित होतं. आणि त्याचं क्रेडिट ह्याला आणि तू म्हणाला तसं त्याच्या टीमला आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू सो मच. की बरेच जण आपण जेव्हा इंटरव्ह्यूज घेत असतो, चुकून एखादा इंग्रजी शब्द जर आपल्या तोंडून गेला तर आपल्याला सुद्धा खाली कॉमेंट्स मध्ये सेम कॉमेंट येते की आईच्या गावात मराठीत बोल ना, काय प्रॉब्लेम आहे. मला असं वाटतं ही फिल्म बघितल्यानंतर असे अनेक पर्यायी शब्द आपल्याला कळणार आहेत की डॅमिट नाही, नानाची टांग. फार थँक्यू. आम्ही सगळे तुझे म्हणजे शतशः ऋणी आहोत की हा ऑप्शन तू आम्हाला दिलेला आहे. पण दोन्ही गाणी आणि ही हा पूर्ण व्हिडिओ जो आपण बघितला त्याचा जो साऊंड आहे तो इतका सुंदर ज्यांनी केलाय. म्युझिक टीम या चित्रपटाची, त्यांना मी आता आपल्या मंचावरती निमंत्रित करते. सगळ्यात आधी मला असं वाटतं कॅप्टन ऑफ द म्युझिकल शिप असं म्हणायला हरकत नाही, या चित्रपटाचे म्युझिक डिरेक्टर अविनाश आणि विश्वजित. तर प्लीज त्यासोबतच विजय पॅलेसचे नानूभाई. ते पहिलं आपण रोमॅन्टिक गाणं ऐकलं ते ज्यांनी गायलंय ऋषिकेश रानडे आणि त्याचसोबतच गायक मनीष राजगिर. एका जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाला पाहिजे. मी रिक्वेस्ट करते प्लीज आपण जर 2-3 माईक्स इकडे दिले तर. सर खूप कमाल झाली गाणी, खूप मजा आली. म्हणजे पहिलं गाणं जितकं रोमॅन्टिक आणि जनरली संस्कृतीला बघून बऱ्याच जणांचं असं होतच, त्यात काही वादच नाहीये. सो आय एम शुअर ओमीचं ते का झालं व्हिडिओमध्ये ते आम्हाला कळलं. पण इतकं सुंदर गाणं जे पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटेल, जे रोमॅन्टिक आहे, जे प्रेमाबद्दल आहे आणि इतकं मेलोडियस आहे. आणि ऍट द सेम टाइम दुसरं गाणं असलं की सरळ उभं राहून तुम्ही ते गाणं ऐकून बघूच शकत नाही, तुम्हाला नाचण्याची इच्छा नॅचरली होणार आहे. ही व्हेरिएशन्स इतक्या सिनेमांमध्ये एकतर तुम्ही आम्हाला आमच्यापर्यंत नेहमी पोहोचवत आल्यात. या चित्रपटाबद्दल काय सांगाल? सगळ्यात प्रथम सगळ्यांना नमस्कार आणि आईच्या गावात मराठीत बोलच्या टीमला सुद्धा खूप खूप कॉंग्रॅट्स. आज खूप मोठा दिवस आहे या टीमसाठी. सो गाण्यांबद्दल जसं तू विचारलंस तसं मला सांगायला आवडेल की मायची भाषा सुटली त्याचं जीर्ण सारं मातीमोल. आपलं मातीमोल जीर्ण होऊ नये यासाठीचं हे गाणं आम्हाला आयुष्यात येता आलं, याचा आम्हाला खूप आनंद आहे. सो आईच्या गावात मराठीत बोल हे खरं तर एका ह्युमर मधनं जन्माला आलेलं गाणं की एक तर फिल्मचं जॉनराच कॉमेडी आहे, विनोदी आहे फिल्म. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये येणारं गाणं एक तर त्याचं कॅरेक्टर जे आहे ओमीचं की देडगुजर मराठी बोलता येतो आणि ते मराठी कसं ऐकायचं, कसं सहन करायचं, हा सगळा विषय त्याच्यामध्ये आपण बघत असतो. सगळेच कॅरेक्टर्स त्याला त्याच्याबद्दल ड्राईव्ह करतायत. ती गोष्ट मी त्या गोष्टीमध्ये जात नाही, पण तोच एक ट्रिगर होता की हे गाणं त्याच्यामुळे तयार झालं. आणि मग मराठीत बोल करता प्रीची गाणं पण होऊ शकलं असतं किंवा एखादं म्हणजे खूप अर्थवाही गाणं जसं लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठी किंवा असं काही होऊ शकलं असतं. पण ही विनोदी फिल्म आहे तर त्या अँगलने कसं थॉट मांडता येईल हाच थॉट म्हणलं आईच्या गावात मराठीत बोल. आणि असं वैभव आणि माझं डिस्कशन झालं आणि आम्ही हे गाणं बांधलं. आणि मग मराठी संस्कृती, मराठीचा जो एक बाणा आहे, मराठी
पेहरावापासनं ते आपल्या संस्कृतीपासनं आपल्या स्वभाव विशिष्ट्यापासनं सगळ्या गोष्टी, मग नानाची टांग सुद्धा त्याच्यात आलं आणि भरजरी फेटा सुद्धा आला. सो अशा सगळ्या गोष्टी आल्यामुळे हे गाणं खूप म्हणजे जसं ह्युमर पण आहे तितकंच अर्थवाही सुद्धा आहे. त्याच्यात आपण मराठी संस्कृतीविषयी खूप चांगले स्टेटमेंट्स भाष्य करतो आणि ते या गाण्यातनं लोकांसमोर येतं. नुसतंच धतिंग नाच असं गाणं नाहीये ते. सो आय फील तू नवीशी या गाण्याबद्दल अविनाश बोलेल. सगळ्यांना नमस्कार. खूप ट्रॅफिक मधनं तुम्ही सगळेजण फर्स्ट ऑफ ऑल पर्यंत पोहोचलेला, आम्ही सुद्धा. आणि लवकरच आता 2024 येते. सगळ्यांना नवीन वर्षाच्या ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा. आणि प्रत्येकाचा एक संकल्प असतो, या वर्षी मी हे करणार. बऱ्याच लोकांचं असं असतं की मी जिमला जाणार, अमुक करणार. पण मला वाटतं आपल्या सगळ्यांचा एक संकल्प आता नक्कीच असला पाहिजे, मराठीत बोल आईच्या गावात तर आम्ही म्हणणार तुम्हाला. ओके, सगळ्यांनी आता मराठी बोलायचं आहे आपण. आणि आईच्या गावात मराठीत बोल या गाण्याबद्दल विश्वजित बोलला. रोमॅन्टिक गाणी हा आमचा तसा एक म्हणजे आमची ओळख आहे ती. आणि हे रोमॅन्टिक गाणं खरंच खूप वेगळं असं आहे असं मला वाटतं. कारण की याच्यामधले जे कॅरेक्टर आहे ओमीचं, ते इतकं खट्याळ आहे, इतकं वेगळ्या प्रकारचं आहे. आणि संस्कृती आणि ओमी या दोघांची जोडी कशी असेल, ते कसं एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतील, तसं कॅरेक्टर सगळं आधी मी आणि विश्वजितने आम्ही स्टडी केलं होतं. आणि एक NRI जेव्हा भारतामध्ये येतो, महाराष्ट्रात येतो, आणि तेव्हा त्याच्या काही संकल्पना असतात आणि त्याच्यातनं त्याचं प्रेम आणि त्याच्यातनं घडलेली ही गोष्ट, हे नुसतं गाणं नाहीये, तर ह्या गाण्यामध्ये जी गोष्ट आहे मग ती एंटायर स्टोरी ह्या गाण्यामध्ये पुढे जाते. तुम्ही हा चित्रपट बघाल तेव्हा तुम्हाला नक्कीच कळेल की ह्या गाण्याच्या माध्यमातून एंटायर जी गोष्ट आहे या चित्रपटाची ती पुढे जाते. अतिशय उत्तम प्रकारे ज्यांनी हे गाणं गायलेलं आहे तो कधी तूपासनं आमच्या बरोबर असलेला आमचा मित्र ऋषिकेश रानडे इथे आहे. आणि विश्वजितने हे गाणं लिहिलेलं आहे. तुम्ही आता त्याचा व्हिडिओ बघितलेला आहे. पण मला वाटतं की जशी आमची गाणी तुमच्या प्लेलिस्ट मध्ये कायम असतात, त्याच्यासाठी एक जागा तुम्ही अजून नक्कीच करून ठेवा रोमॅन्टिक गाण्याच्या लिस्ट मध्ये, हे गाणं असणार. या म्युझिक टीम मधून आता 2 लोक खरं तर मिसिंग आहेत, स्वप्नील बांदोडकर आणि रोहित राऊत. एकदा त्या दोघांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि ऑफकोर्स वैभव जोशी सुद्धा. मला ऋषिकेश तुझ्याकडे यायचंय. साधारण आमचे शब्द थकतात प्रेम व्यक्त करून करून, म्हणजे किती वेगवेगळ्या पद्धतीने करणार नाही का. पण तुझा एक साधारण हातखंडा आहे की रोमॅन्टिक गाणं एखाद्या मुलाला जर प्रेमात पडावं असं वाटतं तर मला वाटतं त्याच्या डोक्यात तुझाच आवाज येत असेल. आता इतकी मराठी आणि रोमॅन्टिक गाणी गायल्यानंतर सुद्धा ह्या गाण्यासारख्या गाण्याला अप्रोच करताना काय तुझ्या डोक्यात विचार असतो? सगळ्यात पहिले मी यासाठी, तू जे म्हणलीस त्यासाठी खूप मोठं क्रेडिट ह्या दोघांना जातं. कारण कधी तू रिमझिम झरणारी बरसात गाणं मला गायला मिळालं आणि तिथनं माझी प्लेबॅक सिंगिंगची खरी सुरुवात झाली, ते ह्या दोघांमुळेच आहे. आणि मला हा जॉनर गायलाही आवडतो, सगळे जॉनर्स आवडतात, पण हा कुठेतरी मी जास्त इमोट चांगला करू शकतो असं मलाही वाटतं. आणि त्यांची गाणी कठीण असतात, म्हणजे ऐकताना आपल्याला खूप ते ग्रोव्ही आणि छान पटकन लक्षात राहतात, हा त्यातला खूप मोठा ऍसेट आहे. पण ती गायक म्हणून गायला खूप कठीण असतात. त्यामुळे तू म्हणलीस काय अप्रोच होता, अविनाश किंवा विश्वचा जेव्हा फोन येतो की ऋषा ये पटकन आपण पटकन आज करून टाकू रेकॉर्ड, पटकन होणारच असतं. खूप कठीण असतात पण इतकं थॉटफुल त्यांचं असतं, ते खूप कन्व्हिन्स्ड असतात त्यांना काय पाहिजे गाण्यात, काय टोन पाहिजे. गायक म्हणून आम्हाला खूप क्लॅरिटी मिळते त्यांच्याकडे गाताना की काय अप्रोच ठेवायचा आहे गाताना. वी कॅन इमॅजिन की ह्या शूट कसं झालं असेल, इतका छान साऊंड त्या दोघांचा असतो आणि ते खूप आग्रही असतात त्यावर. त्यामुळे एक अप्रोच कायम आमचा सिरियस अप्रोच असतो त्यांच्याकडे जाऊन काम करताना. आणि त्यामुळे ते गाणं जेव्हा बनतं आणि ऐकू येतं तेव्हा त्याचा आनंद मिळतो. आणि मला हे त्याचं कारण वाटतं की शेल्फ लाईफ आपण म्हणतो गाण्यांना, ते त्यांच्या गाण्यांना इतकं आहे की कधी तुलाही 13 वर्ष झाली, आज हे गाणं सुद्धा इतकं सुंदर झालंय, ओमी संस्कृती पण इतके छान दिसलेत त्याच्यात. आणि हेही मला खात्री आहे की अशीच 15-20 वर्ष तर किमान हे गाणं सगळ्यांच्या ओठावर राहील. त्यामुळे ही त्यांचं यश आहे आणि आय एम लकी टू बी पार्ट ऑफ देअर म्युझिक. सो थँक्यू. मला असं वाटतं की खरंच ऋषिकेश म्हणाला तसं की एखादं गाणं ऐकण्याची डेस्परेटली इच्छा होते आणि जेव्हा प्लेलिस्ट बघतो तेव्हा त्यातली अनेक गाणी तुमचीच असतात आणि दिस इज अ ग्रेट फिलिंग ॲज अ लिस्नर. त्यामुळे थँक्यू सो मच.
मला मनीषकडे यायचंय आणि त्यानंतर मी ऑफकोर्स गाण्याची विनंती तर करणारच आहे. गायक स्टेजवर असेल आणि नाही केलं तर होस्ट म्हणून मी जाऊ दे. तर मनीष, तू पण खूप वेगवेगळ्या पद्धतीची गाणी ऑफलेटली गायलायस आणि तुझा एक वेगळा साऊंड आहे. या चित्रपटाबद्दल काय सांगशील? सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम अविनाश विश्वजित सरांकडे वेगवेगळ्या पद्धतीची गाणी मी आतापर्यंत गायलो आणि या गाण्यासाठी त्यांनी माझी निवड करणं हे मला एकदम सरप्राईज होतं, कारण की या आधीचं आमचं जे गाणं रिलीज झालं होतं ते एकदम वेगळं होतं आणि त्यानंतर हे गाणं माझ्या वाट्याला आलं आणि हे गाणं आय थिंक 4-5 महिने झाले आम्ही रेकॉर्ड करून. त्यानंतर आज फर्स्ट टाइम ऐकलं आणि मी ऐकून स्वतः सरप्राईज आहे. पण ते गाणं ऐकल्यानंतर मला आता गायची इच्छा होते खरं तर तुम्हाला पण ते गाणं खूप आवडले, तर आपण ते करूयात मस्तपैकी, डान्स वगैरे करूयात. मला गायची जास्त इच्छा होती आता ऐकल्यानंतर. मला मी आता म्हणजे माझ्या तू शब्द झेललाच माझा ऑलमोस्ट की मी आता विनंती करणारच होते की प्लीज 2 ओळी. हो, आपण सगळे इनफॅक्ट गाऊयात सोबत. ओवी सर, सगळ्यांनी साथ द्या आम्हाला. भरजरी भेटा 5 पंखी तुझा मराठी माणूस मराठी दोरा. भरजरी पेटा 5 पंखी तुरा मराठी माणूस मराठी दोरा. लल्लाटी मातीचा झगमग टिळा डोळ्यात अंगार नाच खुळा. अरे डौलात चाल जरा माझात बोल सोड हाय हॅलो आता राम राम बोल. आईच्या गावात मराठीत बोल, आईच्या गावात मराठीत बोल बोल. आईच्या गावात मराठीत बोल बोल. आईच्या गावात मराठीत बोल. हे बोल 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 मराठीत बोल 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 मराठीत बोल. आईच्या गावात मराठीत बोल, आईच्या गावात मराठीत बोल. हे हसणे ओढलावे आता डोळ्यात या हरवतो मी आता. या मनाचा ध्यास तू, या जीवाचा श्वास तू, रंग तू अंतूर तू बहरणारा. तू नवीशी तू हवीशी उमगले या जीवा. गीत तुम्ही सूर भावे आज वाटे मला. तू हवीशी तू नवीशी उमगले या जीवा. गीत तुम्ही सूर भावे आज वाटे मला.